हॅलो अगं बाय म्हणजे अरे काय ऐक ना माझं काय बोलतो म्हणजे तू काय बोलतो तुम्हाला कळतं काय काय फालतूगिरी आहे पैसे परत देणार नाही म्हणजे काय फालतूगिरी आहे अरे काल मी एटीएम मधून पैसे काढले तर बाहेर पैसे आलेच नाही फक्त कागद बाहेर आला टुर्र अरे 2000 बॅलन्स माझा कट झाला सॉरी काय म्हणजे सॉरी बोल हॅलो 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 वसारीने फोन कट केला बहुतेक हा बँकेचा कट आहे शासला हेल्पलाईनला पोरी ठेवतात ना आम्हाला हेल्पलेस करतात अरे 2000 ला गंडवला पण मला एक कळत नाही सगळे लोक मनाच का गंडवतात उघडतो उघड अरे हो उघडतो हा कदम हा पेपरचं बिल पेपरचं बिल हा. अरे या नमस्कार आतमध्ये या प्लीज तुम्ही आत या तुमच्या हो काय करता हो काय नाही, नाही, करताय? अरे, अहो काय हो काय करताय प्लीज मला नमस्कार करू द्या अरे, करू अरे, द्या नमस्कार अहो नमस्कार काय बरोबर वाटत नाही होते बरोबर वाटत नाही 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 नाही. मग मी मराठी माणूस असून तुझा पोरगा गेले 25 दिवस माझ्या घरात कन्नड पेपर टाकतो ते तुला बरं वाटत अरे कन्नड पेपर कुठे पेपर कन्नड हे काय हे सगळे कन्नड पेपर गेले 25 दिवस माझ्याकडे कन्नड तमिळ आणि त्याच्याला मल्याळम पेपर टाकतो हे सगळे पेपर टाकतो तो मराठी पेपर टाकतच नाही. बरोबर आहे ते पोराला मी समजावतो एक काम करा मागच्या महिन्याचं आधी बिल देऊन टाका 570 रुपये अरे कसं देऊ मी ते पेपर मी वाचलेच नाही तर तुला पैसे कसे देणार मी नाही तुमचं बरोबर आहे पण आता काय सांगताय तुम्ही पोराला सांगायचं ना मग कधी सांगू तो वसारा दाराच्या कडे लावतो पेपर न पळून जातो अरे बरोबर आहे तर बाकीच्या ठिकाणी पण पेपर टाकायचे असतात अरे ना 1000 वेळा सांगितलं वसाऱ्या जर का तू पेपर तिकडे लावला तर असा दरवाजा ठोकठो मग मला कळलं की पेपर आलाय म्हणून नाही बरोबर आहे पण उगाच ठोकून तुमची झोप डिस्टर्ब नको व्हायला ना म्हणून पण नाही करताय अरे एवढं पेपर टाकून तू मला डिस्टर्ब केलं साहेब वसाऱ्या एक मिनिट बरोबर आहे हे 570 बिल द्या नंतर बोलूया अजिबात नाही अरे असं काय करताय तुम्ही पेपर टाकलेले गेल्या 25 दिवसामध्ये तो वसारा कन्नड आणि तमिळ पेपर टाकतोय नाही नवीन पोरग आहे ना पोराला पण अक्कल नव्हते मोबाईल मध्ये एकदा बोलत बोल पेपर टाकले असेल हा. आणि त्याचा गैरसमज झाला असणार काय? ऍक्च्युली त्याला तुम्ही साऊथ इंडियन वाटलं असणार म्हणून कदाचित असं टाकलं असेल त्याने तुम्ही बिल द्या ना मी सांगतो अरे तुम्हाला. वसाऱ्या दारावर जी पाटीलेले अरुण कदम ती तरी वाचायची आ, तुम्ही मला फोन करायचं ना मग सगळ्या गोष्टीचा आता काय कधी सांगताय? फोन करणार रोज सकाळी 9 वाजता फोन करतो पण तुझा फोन बंद आता बरोबर आहे काय माहिती आहे का ऍक्च्युली 9 वाजता मी झोपतो ना हा? नाही असं झोपतो मी ऍक्च्युली कसं आहे रात्री 2:30 ते सकाळी 8:30 पर्यंत तुम्ही कधी फोन करा माझा फोन चालूच असतो रात्री 2:30 वाजता 2:30 नाही 2:30 वाजता काय रा- रात्री 2:30 वाजता 2:30 वाजता 2:30 नाही तुमचं वेगळं काहीतरी घडा मला सांगा रात्री 2:30 वाजता तुम्हाला फोन करण्यासाठी मी जाग राहायचं वाचारे तसं नाही मी जाग कशाला राहू बरोबर आहे तुमचं एकदम बरोबर आहे एक काम करा हे ना आता हे 570 आता देऊन टाका मी काय करतो माहिती काय? आहे मी काय करतो वाटल्या जानेवारीचे पेपर पुन्हा ह्या महिन्यात टाकतो चालेल तुम्हाला जानेवारीचे पेपर मी फेब्रुवारी मध्ये का वाचू अरे मी काय भेलवाला आहे का सिग्नल तो शेंगदाणेवाला आहे चिडताय कशाला कदम असं पण वर्तमानपत्रात कालच्याच बातम्या असतात खरं तर त्याला वर्तमानपत्र का म्हणतात मला कळतच नाही खरं त्याला भूतकाळ पत्र म्हटलं पाहिजे तोंड करून वर हसून कोण शब्द फिरू नको गेली 20 वर्ष मी पेपर वाचत तुम्ही 20 वर्ष पेपर वाचताय हा वाचतो नियमित वाचता रोज पेपर वाचता कुठे वाचता घरी असता तुम्ही पेपर वाचायला अरे सकाळी 7 वाजता मी उठतो हा. 8:30 पर्यंत माझी सगळी तयारी झालेली असते 8:30 ते 8:45 माझा पेपर वाचायचा टाइम आहे 15 मिनिटात काय वाचता चित्र जाहिराती बघता काहीतरी फालतू बोलता तुम्ही नाही ट्रेन मधून पण मी वाचतो अधून मधून ट्रेन मध्ये चढायला जमतो तुम्हाला हो, चढायला जमतो. उगाच काहीतरी माझा आहे का ट्रेन मध्ये पेपर वाचायचा नसतो असा मोबाईल काढायचा मस्तपैकी ऑनलाईन बातम्या असतात वाचून टाकायचं ना कशाला पाहिजे पेपर नाही पण ते ऑनलाईन बातम्या म्हणा ते टीव्ही मोबाईल मध्ये बघता येत नाही मला जमत नाही ते जमत नाही म्हणजे अरे मोबाईलचं तू काय मला सांगतो वासाऱ्या हे बघ मला पेपर लागतो म्हणजे लागतो आई सारखा पेपर करताय हो हा एवढं 5 दिवसापूर्वी पेपरात कोणती बातमी आली तू सांगा मला कसं सांगू सांगा ना का आता का तुझ्या पोराने गेले 25 दिवस कन्नड पेपर टाकलाय तो मी वाचू कसा ने सांगू कसा अहो, सोपी असते हो मी टाकून शिकलोय तुझ्या बापन कन्नड शाळेत तुला टाकलं होता
अहो मी पेपर टाकून टाकून शिकलोय भाषा सोपं आहे ते. मला पेपर द्या इकडे दाखवतो तुम्हाला. हा घ्या पेपर. हा अरबी पेपर. अरबी पेपर वाचता तुम्ही. वसाऱ्या अरबी पेपर पण घुसवलास. माझ्या घरात काही संयुक्त राष्ट्राची मीटिंग बसणार आहे का? कन्नड पेपर द्या. कन्नड पेपर द्या. हा घे कन्नड. काय आपला वैताग नुसता. वसाऱ्या भाषा कळत नसेल तर दिशा कळत्या. उलटा पेपर आहे साऱ्यांना. मी असा ओपन करत होतो. हे काय हे काय अरे वाडे वळलं पडद्या चिंत पडदा मंडल पडदे फाट करली येडदा. अरे हे बघा ना अरोराला मस्त फिल्म लागली. हे बघा ना काय? हे बघा ना. अरे त्या फिल्मची गाणी काय सुपरहिट आहेत. हे बघा गाणं म्हणालंय पंडवालिनी चिंदोडे माडगल्लन बंडोरी बागलंदी उंदाली हो असं झालं तर. वा वा असं हो असं झालं तर. हो. सर पेपर वाचतोयस का शिडी वाचून दाखवतोस मला गाण्याची? महत्वाचं काय ते वाचायच्यात नाही. महत्वाचं काय ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे. अभियांत्रिकी प्रशस्ती पत्रक देण्याची संमती पत्री देण्यात यावी. अभियांत्रिकी प्रशस्ती संतंत्र. अरे ही कुठली भाषा? ही जाम कठीण आहे. हेच म्हणतोय मी. हे कठीण कशाला वाचताय? त्यापेक्षा 570 रुपये देऊन टाका. चला देऊन टाका पटकन. हे बघा. अरे पण मी ज्या बातम्या वाचल्या नाही, जे पेपर वाचले नाही ते त्यासाठी कशाला पैसे देऊ मी? इकडे तुम्हाला सांगू का काय? जे वाचलं नाहीत ना त्या बरं झालं तुम्ही वाचलात. म्हणजे हे सगळं टेन्शन तुम्ही कशाला घेणार आहात? नाही मला सांगा तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात कमी टेन्शन्स आहेत का? अरे झालं. नाही मला सांगा आता तुम्ही सकाळी किती वाजता उठता? सकाळी 4 वाजता उठायला. 4 वाजता उठता. सगळे प्रातःविधी उरकल्यानंतर ऑफिसला जाता. ऑफिसला तिकडे पंच करता. मग शूटिंगसाठी मरत तिकडे येता. तिकडे. आणि सध्या तुमच्याकडे काही ते पार्किंगचे प्रॉब्लेम आहेत बरोबर. जाम. मग तुम्हाला ट्रेन यावं लागतं. ट्रेनने मग ट्रेनमध्ये घुसायचे प्रॉब्लेम. उंचीमुळे सगळे वासांचे प्रॉब्लेम. आपण सामाजिक उंची म्हणतोय मी. हे करत करत पेपर वाचता तुम्ही. पेपरमध्ये काय वाचता तुम्ही? हा सोन्याचे भाव वाढले. डॉलरचा भाव वाढलाय. तिकडे दारूबंदी झाली. तिकडे मराठी शाळा बंद झाली. इकडे अत्याचार झाले. हे झाले ते झाले. हे कशाला पाहिजे टेन्शन विकतचं? तुम्हाला पर्सनल टेन्शन कमी आहेत का? अरे नाही रे बाबा जाम पर्सनल टेन्शन आहे म्हणा. मग त्याच्या असलं ते फॅमिलीचं टेन्शन आहे. सकाळी उठा ते ऑफिसला जा ते झाले इकडे या इकडे हे लेखक वाले आवरेल लिहितात ना त्याची प्रॅक्टिस करा. काही काय लिहितात सगळे ते माझ्या भाषण करायला लागतं. मेन म्हणजे काही सुपारी आले तर तारीख नाही आले होते लोक. किती टेन्शन आहे तुम्हाला? जाम टेन्शन. तुला काय सांगूया हे ह्या पेपरचं मजा काय माहितीये आपली भाषा कळत नाही. चित्र बघायला पण मजा येते. टाइमपास पण होतो. संपला विषय. बरोबर आहे. टेन्शन घ्यायचं नाही खरं, हो. खरं. पटकन 570 रुपये देऊन टाका. नाही नाही तू बोलतोस ते खरं काय रे जाम कशाला पाहिजे टेन्शन उगाच? नाही, माणसाने ठेवायचंच नाही टेन्शन. आहेत ना? तर टेन्शन द्यायचं पण टेन्शन घ्यायचं नाही. आता हे बरोबर मी मोजून घेतो. राहू दे चला. चला हा उद्यापासून मी मराठी पेपर टाकतो. हो हो ए असं रे आताच बोलत ना टेन्शन घ्यायचं नाही. पेपर कशाला टाकतोस? मला एक सांगा काय? तुम्ही मराठी आहात हो बरोबर. म्हणजे काय असं काय बोलतो? आणि आज तुमचं समाजात केवढं स्थान आहे. हा. तुमची केवढी उंची आहे. माहिती आहे मला. तुला म्हणजे सामाजिक उंची म्हणतोय मी. आणि तुमच्या प्रत्येक स्टेटसवर प्रत्येकाचं कमेंट असतं. ते फेसबुक. तुम्ही टेन्शन मध्ये आलात की असं करता. हा? दुःखी आलात की असं करता. हा? शुभेच्छा द्यायला असं करता. किती फोटो टाकता लोक कमेंट करतात त्याच्यावर आहे की नाही? खरी मग एक लोकतंत्र राज्याचे तुम्ही एक सुजाण नागरिक आहात. आहे म्हणजे काय? तुमचा काय चेहरा आहे आणि आज तुमची काय लेवल आहे. हो, हो, हो. आणि हे सगळं कशामुळे? कशामुळे? तुम्ही वाचता त्याच्यामुळे. अरे मला सांगा मराठी नाटकं मराठी माणसानं बघितली पाहिजे की नाही? अरे. पण ते कधी बघणार? जेव्हा मराठी पेपर मध्ये ते ऍड वाचेल तेव्हा ना. अरे हा आणि त्यासाठी मराठी पेपर वाचला पाहिजे. बरोबर आहे. तरच ती नाटकं चालणार की नाही? खरं. आणि शेवटी कोणीतरी म्हटलेलंच आहे वाचाल तर वाचाल. आणि आज तुम्ही मराठी पेपर वाचलात तर कुठच्या कुठे जाल. अरे काय बोलतोस? खरे मग? नाही वाचायला पाहिजे की नाही? उद्यापासून टाकतो मराठी पेपर. चल ठीक आहे बस नाही नाही मराठी पेपर वाचायला हा दोन्ही बाजू मला समजून गेलाय. ते पण दोन्ही बाजू समजून गेलाय का मना गंडवून गेलाय. अरे पेपर